जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एक पदभरती निघालेली आहे, ज्यामध्ये बघा वैद्यकीय अधिकारी यांचे एकूण 35 पदं भरले जाणार आहेत. त्यामध्ये MBBS क्वालिफिकेशन असेल तर 60,000 आणि BA MS असेल तर 25,000 प्लस 15,000 अशा पद्धतीनं बघा एक 40,000 मानधन तुम्हाला तिथं दिलं जाणार आहे. महत्त्वाचं पद म्हणजे स्टाफ नर्स या पदासाठी एकूण 18 वॅकन्सीज आहेत. एकत्रित मानधन जे आहे तुम्हाला 20,000 रुपये प्रति महिना दिलं जाणार आहे. त्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन बघा GNM किंवा BSc नर्सिंग असणं गरजेचं असणार आहे. त्याचसोबत तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग आहे तिथं रजिस्ट्रेशनसुद्धा कंपल्सरी ठेवण्यात आलेलं आहे. आणि बघा स्टाफ नर्स म्हणून कामाचा जर तुमच्याकडं एक्सपिरियन्स असेल, अनुभव असेल तर तिथं प्राधान्यसुद्धा दिलं जाणार आहे. कॅटेगरी वाईज इथं जागा ज्या आहेत ते डिवाईड करून दिलेल्या आहेत. EWSला 4 आणि SCBCला 5 जागा ज्या आहेत त्या आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीचं जे काही पद आहे MPW मल्टीपर्पज वर्कर जे आहे तर त्यांचे एकूण 28 पदं भरले जाणार आहेत. त्यांनासुद्धा 18,000 रुपये प्रति माह असं जे एकत्रित मानधन आहे हे दिलं जाणार आहे. त्यामध्ये 12वी सायन्स तुमचं असेल आणि पॅरामेडिकल बेसिसचा एखादा कोर्स तुम्ही केलेला असेल तर तिथं तुम्हाला घेतलं जाणार आहे. आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक म्हणून जर तुम्ही काम केल्याचा अनुभव असेल तर प्राधान्यसुद्धा दिलं जाणार आहे. यामध्ये अराखीवसाठी 6, EWसाठी 5 आणि SCBCसाठी 6, इतर मागास प्रवर्गासाठी 4 अशा पद्धतीनं जागांचं डिवायडेशन दिलेलं आहे. जे इच्छुक विद्यार्थी आहेत ते इच्छुक उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांनी बघा विद्यार्थी मित्रांनो 27 एप्रिल ते 6 मे या काळामध्ये जे आहे ते तुम्हाला तिथं फॉर्म अप्लाय करायचे आहेत. त्याचा ॲड्रेस असणार आहे बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग 2रा मजला आवक जावक कक्ष येथे तुम्हाला जे काही 27 एप्रिलपासून 6 मेपर्यंतचा कार्यकाळ आहे त्या वेळेमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते तिथं नेऊन द्यायचे आहेत. काय काय डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत बघा. उमेदवारांचा जो अर्ज आहे तो अर्ज द्यायचा आहे. तुमचा वयाचा पुरावा बर्थ सर्टिफिकेट नसेल तर तुमच्याकडं तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा चालतं किंवा 10वीची सनदसुद्धा कन्सिडर केल्या जात असते. पदवी किंवा पदवीधर जे प्रमाणपत्र आहे ते तुमचं शेवटचं जे वर्ष आहे त्याचं गुणपत्रिका ऑल ओव्हर तुमच्या गुणपत्रिका जर गुणपत्रिकेमध्ये तुमचं CGPA या पद्धतीनं जर तुमचे मार्क असतील तर त्याला तुम्हाला टक्केवारीमध्ये कन्वर्ट करून तिथं फॉर्म भरायचं आहे. रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र आणि तुमच्याकडे गव्हर्मेंट सेमी गव्हर्मेंटचा एक्सपिरियन्स असेल तर त्याचंसुद्धा जे डॉक्युमेंट आहेत ते लावायचं आहे. तुमचं डोमासाईल असेल, जातीचं प्रमाणपत्र असेल, उमेदवाराचे पासपोर्ट साईज फोटो असतील, स्वतःची सही असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला महानगरपालिकेचं जे काही संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर नोकरीविषयी यामध्ये जाऊन प्रिंट काढून सदर फॉर्म जो भरायचा आहे तो भरायचा आहे. तुम्हाला तिथं जाण्याची काहीच गरज नाही आहे. ही जी PDF आहे ही PDF मी तुम्हाला टेलिग्रामला देतो, तर तिथं जाऊन बघा तुम्हाला इथं हा फॉर्म दिलेला आहे. हा फॉर्म भरायचा आणि पाठवायचा आहे. उमेदवारांना करायचा जो अर्जाचा नमुना आहे हा या PDFला जोडला गेलेला आहे आणि ही PDF मी तुम्हाला टेलिग्रामला देतो. तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित वाचायची सुद्धा आहे. आणि हे जे PDF आहेत या PDFच्या शेवटी जे तुम्हाला फॉर्मॅट दिलेले आहेत या फॉर्मॅटमध्ये भरायचे सुद्धा आहेत. या पद्धतीनं बघा तुमचं क्वालिफिकेशनला 50 मार्क, हायर क्वालिफिकेशनला 20 मार्क आणि एक्सपिरियन्सला 30 मार्क अशा पद्धतीनं तुमचं गुणांकन करून तिथं तुम्हाला जे आहे ते नोकरीवर घेतलं जाणार आहे. ही पदभरती कंत्राटी असल्यामुळं तशा पद्धतीचं तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहूनसुद्धा द्यावं लागत असतं. विद्यार्थी मित्रांनो, ही झाली पिंपरी चिंचवडची पदभरती. पिंपरी चिंचवडच्या पदभरतीच्या नंतर बघा दुसरी एक जाहिरात आलेली आहे उल्हासनगर महानगरपालिकेची. त्यामध्ये वैद्यकीय आरोग्य विभाग राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत ही पदभरती भरून घेतली जात आहे. उल्हासनगर महानगरपालिकेतील कार्यक्षेत्रात वैद्यकीय आरोग्य विभागात जे काही राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान आहे त्यानंतर 15वा वित्त आरोग्य अंतर्गत
हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व नागरी आरोग्य केंद्राकरिता जे काही वेगवेगळे हे विभाग आहेत त्यामध्ये पदभरत्या होत आहेत आणि यांच्यासाठी सुद्धा फॉर्म भरायची जी तारीख आहे ते 22 एप्रिलपासून ते 6 मेपर्यंत ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये बघा राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान जे आहे NUHM यांच्या अंतर्गत तुम्हाला 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत हे डॉक्युमेंट जे आहेत ते नेऊन द्यायचे आहेत. त्यामध्ये वेगवेगळे पदं आहेत जसं की एपिडेमॉलॉजिस्ट आहे, पब्लिक हेल्थ मॅनेजर आहे, यांचे प्रत्येकी 1 आणि 2 असे पदं आहेत. 32,000 आणि 35,000 अशी पेमेंटसुद्धा आहे. त्यानंतर बघा स्टाफ नर्सचं एक पद भरून घेतलं जाणार आहे. GNM BSc नर्सिंग क्वालिफिकेशन आहे. 20,000 पेमेंट असणार आहे. विजा साठी हे पद राखीव आहे. त्यानंतर आरोग्य सेविकाचे पद आहेत बघा 4 पदं भरून घेतले जाणार आहेत. तुमचं ANM झालेलं असेल आणि काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन जर झालेलं असेल तर तुम्हाला तिथं घेतलं जाणार आहे. 18,000 पगार दिला जाणार आहे. 3 जागा ज्या आहेत ते ओपनसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. फार्मासिस्टचं सुद्धा एक पद आहे. M.Pharm, D.Pharm, B.Pharm आणि त्याच्यासोबत क्वालिफिकेशन तुमचं काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही तिथं अप्लाय करू शकणार आहात. 17,000 रुपये तुम्हाला मासिक पेमेंट दिलं जाणार आहे आणि SC/BC या कॅटेगरीसाठी हे जे पद आहे ते राखीव आहे. त्यानंतर पुढचं पद आहे बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी एकच पद आहे ज्यामध्ये तुमचं BSc प्लस DMLT झालेलं असेल आणि काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. 17,000 रुपये एवढं पेमेंट जे आहे ते तुम्हाला तिथं दिलं जाणार आहे. त्यानंतर बघा पुढचं जे पद आहे ते सकाळी 8 पासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत असणार आहे ज्यामध्ये स्टाफ नर्स स्त्रीचे एकूण 6 पदं आहेत आणि त्यामध्ये पेमेंट वगैरे सेम आहे, क्वालिफिकेशन सेम असणार आहे. यामध्ये सुद्धा बहुउद्देशीय कर्मचारी MPWचे पदं आहेत. 12वी प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. 18,000 रुपये पेमेंट दिलं जाणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या अंतर्गत HBT अंतर्गत तुम्हाला इथं 2 वेगवेगळ्या वॅकन्सीज पाहायला मिळतात ज्यामध्ये स्टाफ नर्स स्त्री हे पद आहे. एकूण 3 पदं भरले जाणार आहेत. 12वी प्लस GNM BSc नर्सिंग आणि काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असेल अप्लाय करू शकता. 20,000 पेमेंट असणार आहे आणि बहुउद्देशीय कर्मचारीचे सुद्धा 3 पदं आहेत. 12वी प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुमचा रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून झाला असेल तर तुम्ही त्यालाही अप्लाय करू शकता. 18,000 रुपये एवढं तुम्हाला तिथं एकत्रित मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या 2 पदभरतीविषयी माहिती पाहिलेली आहे ज्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये वॅकन्सीज निघालेल्या आहेत. वेगवेगळ्या वॅकन्सीज आहेत आणि त्यांचा फॉर्म भरण्याची जी तारीख आहे तुम्हाला 27 एप्रिलपासून ते 6 मेपर्यंतची तारीख असणार आहे. या तारखेमध्ये सुट्टीचे दिवस वगळून 10 ते 5 या कामकाजाच्या वेळेमध्ये तुम्हाला अर्ज जो आहे तो पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग 2रा मजला आवक जावक विभाग इथं नेऊन द्यायचे आहेत किंवा स्पीड पोस्टाने पाठवायचे आहेत. आणि त्यानंतर उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत सुद्धा जी पदभरती होत आहे ज्याचे फॉर्म भरायची तारीख आहे 22 एप्रिलपासून 6 मेपर्यंत त्याची सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. आशा करतो तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.